बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। उद्धव ठाकरे केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतात असा हल्लाबोल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। त्यामुळे ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असं हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचा टोला त्यांनी लगावलाय। काही मंडळी हिंदू धर्माचे ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे असं देखील ठाकूर म्हटलंय। ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी कमी करण्यासाठी यंत्रणा काम करते। ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाई केली जाईल, कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राहाता तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली। शिर्डीमधील भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही आणि यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना जाब विचारला। दोषींवर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। हिंगोलीच्या येडूत गावातील अदिती सरकटे ही मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार घेत होती आणि या रुग्णालयामध्ये प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला। औषधांचे दर अधिक आकारले जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची आढावा बैठक पार पडली। ग्रामीण भागासह आदिवासी भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकांशी भुसेंनी संवाद साधला। राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेणार याबाबतच्या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केलाय। विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पॅटच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे बदललेले नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्ण मध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीनं तातडीनं तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले। वित्त खात्याच्या सचिवांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली। दरम्यान 7 तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणारच असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला। काही अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या, आता पुढे होणार नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं। प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय। उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे। उदयनराजेंच्या वक्तव्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत। प्रतापसिंह यांचं कार्य काय, प्रतापसिंह म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो का असा सवाल त्यांनी विचारला। उदयनराजे असं बोलणार असतील तर आम्हाला देखील बोलावं लागेल असं हाके म्हटले। उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। उदयनराजे राजा आहेत, आम्ही प्रजा आहोत, आम्ही त्यांच्या विरोधात कसे बोलू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आता एक मोठी बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। कारण राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी अमित शहांनी स्नेहभोजनासाठी त्यांना आमंत्रण दिलंय आणि अमित शहांनी ते निमंत्रण स्वीकारलंय आणि त्यानंतर अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। नागपुरात प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता। शंकरनगर चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली, मात्र थोडं पुढे जाताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केलं। पुण्यात एमपीएससीच्या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या उमेदवारांना ताब्यात घेतलं। परवानगी नसतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं ही कारवाई करण्यात आली। दरम्यान पुण्यातील एमपीएससीच्या उमेदवारांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलं। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। या पुतळ्याचं 70 ते 75% काम पूर्ण झालंय। फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलंय। हा सिनेमा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नसून सेन्सॉर बोर्डानं जेवढे बदल सांगितले होते त्याप्रमाणे बदल करण्यात आलेत असं महादेवन म्हटलं।
पुण्याच्या भिगवणमधील ग्रामसभेत गदारोळ झाला। भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली। माढा तालुक्यातील हेमाधडे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान रुग्णालयामध्ये अस्वच्छता असल्यानं महिलेवर प्रसूतीनंतर स्वतःच रुग्णालयाची सफाई करण्याची वेळ आली, तर पतीला देखील अस्वच्छ शौचालय साफ करावं लागलं। दरम्यान स्वच्छता कर्मचारी येत नसल्याचं वरिष्ठांना कळवलेलं आहे, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रभादेवीमध्ये बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आठवलेंनी बाबासाहेबांनी वापरलेलं व्हायोलिन वाजवण्याचा आनंद घेतला। विकासाच्या दृष्टीनं आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांना दत्तक घेत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे। आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाहीये, असं देखील ते म्हटले। सिंधुदुर्गाच्या नांदगाव वाघेरीमध्ये कृषी बाजार समितीचं नवं मार्केट यार्ड उभारलं जाणार आहे। खासदार नारायण राणे, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आलंय। दरम्यान नामफलकाचंही अनावरण करण्यात आलं। सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यातील प्रकाश बिडकर बेपत्ता प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। बिडकर कुटुंबियाला तातडीनं न्याय देण्याची मागणी वैभव नाईक यांनी केली आहे। बदलापूरकरांचा लोकल प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी रेल्वेकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकापुढील शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे या मार्गावर आणखी एक रेल्वे स्थानक होणार आहे। शिधापत्रिका धारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे। त्यानंतर 15 दिवसांच्या मुदतीमध्ये रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्यात। या शोध मोहिमेमध्ये एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका तसंच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाहीये, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले। विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला आहे। संघाचे स्वयंसेवक आता लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत। देशातील अनेक भागात या संशोधन विधेयकाच्या विरोधात आंदोलन झालं। पश्चिम बंगालमध्ये हे आंदोलन हिंसक बनलं होतं, त्यानंतर संघ मैदानात उतरलाय। मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर करणाऱ्या 2 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मुंबईकरांच्या सेवेमध्ये 238 एसी लोकल लवकरच दाखल होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वन कार्ड हे मल्टी मॉडेल स्मार्ट कार्ड महिन्याभरात प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कला अध्यापक विद्यालयातील सेवेस 12 आणि 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना आता निवड आणि वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणार आहे। त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पात्र शिक्षकांची नोंदणी सुरू केली आहे। सोलापूरसाठी 15 ते 30 मे दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे। याची सुरुवात गोव्यापासून होणार आहे। नंतर मुंबईला देखील विमानसेवा सुरू होईल, असं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलंय। विमानसेवेमुळे सोलापुरात उद्योग, गुंतवणूक आणि आयटी पार्क उभारणीला वेग येईल, असंही जिल्हाधिकारी म्हटलं। पुण्याच्या कात्रज परिसरातील आगम मंदिर इथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी आणि राजमाता भुयारी मार्ग इथे स्थापत्यविषयक कामं केली जाणार आहेत। त्यासाठी 17 एप्रिल रोजी कात्रज परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांना देखील संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या दृष्टीनं नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे। नक्षलवाद रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असून आता या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं समोर आलंय। पुढील वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचा निर्धार मोदी सरकारनं घेतलाय। पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी बसनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। लवकरच पीएमपी बसमध्ये एआय आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पीएमपी एआयचा वापर करणारी देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था असेल। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होतोय। यात्रेचा आज मुख्य दिवस असून मंदिर परिसरात बांधलेल्या नव्या दर्शन मंडपातून भाविकांसाठी रांग करण्यात आली आहे। संपूर्ण यात्रेवर 115हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे। मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या आहेत। पालिकेनं विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना 15 जूनपर्यंत आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली आहे, तर केंद्रीय भूजल प्राधिकरण यांनी नवीन नियमावली लागू केली आहे।
आर्थिक तंगीमुळे आणि पगार कपात झाल्यामुळे आलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनानं 120 कोटींचा निधी दिलाय। यातून एसटी महामंडळानं आपला खर्च भागवण्याची सूचना देखील शासनानं केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात येत्या गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हालचाली सुरू केल्यात। तसंच मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींना देखील शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून कोकण विभागीय आयुक्तांना तसं पत्र देखील देण्यात आलं। सिडकोनं ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा 26 किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग उभारण्याच्या कामात पुढाकार घेतलाय। या मार्गाच्या उभारणीसाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। आता या आराखड्याच्या इतर आर्थिक बाबींची आखणी करण्यासाठी सिडकोकडून सल्लागार नियुक्त केला जाणार आहे। एकीकडे कांदा निर्यात शुल्क हटवून 10 दिवस उलटले, मात्र अद्यापही कांदा बाजार भावात सुधारणा नाहीये, तर उलट सातत्यानं घसरण सुरू आहे। लासलगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 900 रुपये इतका निच्चांकी दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याला देखील कमीत कमी 800 रुपये आणि सरासरी 1250 रुपये दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 24,478 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 5,769 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 18,043 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 2,863 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारात अर्जुन, बन्सी, हायब्रिड, शरबती आणि लोकल या जातीच्या गव्हाची आवक झाली। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा राज्यातील विविध शेतकरी नेते आणि शेतकरी याबाबतचा सरकारला जाब विचारणार आहेत। याचाच एक भाग म्हणून 14 एप्रिलपासून शेतकरी आपला कांदा आणि दूध, इतर भाजीपाल्यांसह कोणताही अन्नपदार्थ मुंबई, पुण्यासह नाशिकसारख्या शहरांकडे जाऊ देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी दिलाय। सांगलीच्या चांदोली धरणातून वीज निर्मितीसाठी तसंच शेतीसाठी पाणी सोडल्यानं पाणी साठ्यामध्ये घट झाली आहे। गेल्या 6.5 महिन्यात 15 टीएमसी साठा कमी झालाय, तर गेल्या 21 दिवसात 3 टीएमसीनं घट झालेली आहे। तालुक्यातील 49 पैकी 20 पाझर तलाव एप्रिलमध्येच कोरडे पडलेले आहेत। ग्रामीण आणि शहरी भागात असणाऱ्या अंगणवाड्या, शाळा यांच्यामध्ये कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचं छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय। MRSC हे काम करणार असून यासाठी 1,04,00,000 रुपये खर्च करण्याची मान्यता देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आणि देशातील सर्व उच्च न्यायालयांच्या 795 न्यायमूर्तींपैकी केवळ 95 न्यायाधीशांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील संकेतस्थळावर सार्वजनिक केल्याची माहिती समोर आली आहे। संपत्ती तपशील सार्वजनिक करण्यात केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पहिल्या क्रमांकावर आहेत, तर 18 उच्च न्यायालयांच्या एकाही न्यायाधीशांनी संपत्तीचा तपशील सार्वजनिक केला नाही। यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा देखील समावेश आहे। नागपूर शहरातील बंद आणि नादुरुस्त अवस्थेत असलेलं सीसीटीव्ही पुन्हा सुरू करा, त्याचबरोबर शहराचा सर्व भाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान ते बोलत होते। माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार ई-ऑफिस प्रणालीनुसार पेपरलेस सुरू आहे, तरी देखील महानगरपालिकेच्या उद्यानातील प्रवेश शुल्क तसंच विविध रुग्णालय आणि दवाखान्यातील केस पेपर शुल्क भरण्यासाठी रक्कम रोखीनं स्वीकारली जाते आणि त्यामुळे सुट्या पैशांवरून या ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवतात। राज्यात उष्माघाताचा तडाखा जीवघेणा ठरलाय। 45 अंशांच्या पुढे झेपावलेल्या कमाल तापमानानं शुक्रवारी विदर्भात एका शाळकरी मुलाचा जीव घेतला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 12 वर्षांच्या शाळकरी मुलाला कडक उन्हाचा त्रास असह्य झाला आणि त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। कृषी विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांचे लाभकर्ता 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणारे संबंधित सर्व संकेतस्थळ, पोर्टल आणि ऑनलाईन प्रणालींमध्ये समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी भूसंपादन करण्यात पुणे महापालिकेकडून होत असलेल्या विलंबावरून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडे कडक शब्दात कान टोचलेत। महापालिका आयुक्तांनी त्यानंतर तातडीनं बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या। गेल्या वर्षी पावसाळ्यात पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील अनेक भागात पाणी भरलं होतं आणि त्यामुळे यंदा या भागात 50% नालेसफाई करण्यात आली आहे। उर्वरित काम महिन्याच्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर मोठ्या नाल्यांची पुन्हा सफाई करण्यात येणार आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे पुन्हा कुणा रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी मुंबईतील धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या रुग्णालयांना नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे करण्यात आली।
महाराष्ट्र राज्य तेलुगू तसंच गोर बंजारा गुजराती सिंधी आणि हिंदी साहित्य अकादमींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या 5 साहित्य अकादमींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या, पण या नियुक्त्या अचानक रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय। आता एक मोठी बातमी, मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंतचा रस्ता हा अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा हे आज रायगडला येणार आहेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक किल्ले रायगडावर येणार आहेत आणि या काळात अपघात आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरोळ परिमंडळ पोलिसांनी चोरीच्या आणि इतर गुन्ह्यांमधील हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे नागरिकांना वाटप केलं। जवळपास 300 लोकांना 5,50,00,000च्या मुद्देमालाचं वाटप करण्यात आलं। IRCTC कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 6 एप्रिलला गीतांजली एक्सप्रेस हावडाहून कल्याणला येत असताना बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना कमी दर्जाचं आणि कमी प्रमाणात जेवण दिलं गेलं, शिवाय त्यांच्याकडून जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला। पुण्याच्या हांडेवाडीतील एका कुत्रीवर तरुणानं अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हलीमुद्दीन शेख नामक तरुणानं फिर्यादी चंद्रशेखर यादव यांच्या घरात कुणी नसताना त्या कुत्रीवर अचानक अत्याचार केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही बाब समोर आली। उल्हासनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर भर रस्त्यात तीक्ष्ण हत्यारानं जीवघेणा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी उल्हासनगर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पश्चिम बंगालमध्ये 2 तरुणांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली होती आणि या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार झाला होता। दरम्यान दुसऱ्या आरोपीला डोंबिवलीमधून अटक करण्यात आली। ऑस्ट्रेलियातील 3 नागरिक रिक्षानं प्रवास करत भारत भ्रमण करत होते आणि दरम्यान सांगलीच्या मिरज पोलिसांकडून या परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात आलाय, त्यामुळे हे परदेशी पाहुणे भारावून गेले। सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर सोलापूर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले। मात्र महापालिकेनं वापर केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानावर शरद पवार पक्षाकडून सवाल उपस्थित करण्यात आले। दूषित पाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अंतर ठेवण्याचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं दिला। मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या पुणे कोलाड महामार्गावर असलेल्या भुगावमध्ये दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकला। आता तरी या वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल का, याकडे आता नागरिकांचं लक्ष आहे। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। ज्वारीला सध्या 1,670 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय, त्यामुळे नाफेडमार्फत हमीभावानं ज्वारीची खरेदी व्हावी अशी मागणी शेतकरी करतायत। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53ला जोडणाऱ्या खामगाव पारखेड मार्गाची दुरवस्था झाली आहे। 3 महिन्यांपासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आलाय। दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करत मुस्लिम बांधवांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं। वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटनांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला। धाराशिवमध्ये आरोपींच्या अटकेसाठी एका महिलेनं आमरण उपोषण केलं। कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप तिनं केला। तातडीनं हल्लेखोरांना अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा या महिलेनं दिलाय। जळगावच्या एरंडोल इथे विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू झालाय। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपाला लागलेली आग विझवताना विजेच्या खांबाला धक्का लागल्यानं तरुणाला विजेचा धक्का बसला। नागपूर जिल्ह्यातील उमरेड MIDC मधील ॲल्युमिनियम फॉईल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीमध्ये सायंकाळी स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये 6 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर आहेत। जखमींना नागपूरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आले। गंगाखेडच्या रुमनाजवळा इथे 35 वर्षीय व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली। दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। चिपळूण गुहागर हायवेवरील रामपूर तांबी घाटामध्ये अज्ञातानं लावलेल्या आगीमध्ये शेकडो एकर जंगल जळून खाक झालंय। असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला।
चाळीसगावातील पातोंडामध्ये लूटमार करत 60 वर्षीय महिलेकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी 5 जणांविरोधात कारवाई करत 78,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जळगावच्या मारवाड गावातील डांगरी रोडवरील खळवाडीला भीषण आग लागली। या आगीमध्ये जनावरांचा चारा जळून खाक झाला। शेतकऱ्यांच्या खळ्यातील शेतीचं साहित्य, ट्रॅक्टर आणि इतर सामान देखील जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सिंधुदुर्गमध्ये प्रवाशांचे दागिने आणि रोख लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। यावेळी पोलिसांनी मध्य प्रदेशच्या 4 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून कारसह मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुळशीच्या नेरे गावात डंपर चालकानं दुचाकी स्वाराला चिरडलं। या अपघातात दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जैन समाज नमो युथ फाउंडेशनच्या वतीनं कडबनवाडीच्या अभयवनात वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यात आलं। उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पाणी मिळावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे जळगावच्या काव्य रत्नावली चौकातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली। डोक्यावर निळे फेटे बांधत महिलांनी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभाग घेतला।